नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार आपलं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा आपल्या फ्लुइड मेकॅनिक्सच्या ह्या व्हिडिओ लेक्चर सीरीज मध्ये मनापासून स्वागत करतो। आजचा आपला टॉपिक असणार आहे टोटल प्रेशर अँड सेंटर ऑफ प्रेशर। आणि या टॉपिक वरती मित्रांनो न्यूमेरिकल क्वेश्चन्स विचारले जात असतात। 5 ते 6 मार्काचे न्यूमेरिकल यावरती विचारले जात असतात। ते न्यूमेरिकल क्वेश्चन सुद्धा आपण इथे सॉल्व्ह करून घेणार आहोत, जे की प्रिव्हियसली विचारले गेलेले आहेत। ओके, 3 प्रकारचे कॅटेगरीज करू शकतो आपण ह्या न्यूमेरिकल मध्ये। व्हेन द सरफेस इज हॉरिझॉन्टल, व्हेन द सरफेस इज इन्क्लाइन्ड आणि व्हेन द सरफेस इज कर्व्ड सरफेस, असे 3 प्रकारचे न्यूमेरिकल इथून विचारले जात असतात। हे तिघही न्यूमेरिकल आपण इथे सॉल्व्ह करून घेणार आहोत। मग आता पहिला प्रश्न असा आहे की सर व्हॉट इज द टोटल प्रेशर? सो बेसिकली टोटल प्रेशर इज व्हॉट? इट इज द फोर्स एक्झर्टेड बाय स्टॅटिक लिक्विड किंवा स्टॅटिक फ्लुइड ऑन द सरफेस ऑफ एनी बॉडी विच इज इन कॉन्टॅक्ट। मग आता एखादा लिक्विड आहे, त्या लिक्विड मध्ये जर का आपण एखादा प्लेन बॉडी आहे किंवा सॉलिड बॉडी आहे, ती जर का आपण त्यात इमर्ज केली तर त्यावेळेस त्या स्टॅटिक फ्लुइड काय करणार आहे, त्याच्यावरती फोर्स एक्झर्ट करेल and that force is known as a total pressure. and always remember हा फोर्स नेहमी सरफेसला परपेंडिक्युलर असतो। कसा असतो? परपेंडिक्युलर। म्हणजे जर का सरफेस तुमचा हॉरिझॉन्टल असेल, इफ सरफेस इज हॉरिझॉन्टल, तर त्यावेळेस बघा जर सरफेस हा असा असेल तर या केस मध्ये जो काही टोटल प्रेशर असेल, हा टोटल प्रेशर अशा पद्धतीने असतो। इट इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द सरफेस आणि याला डिनोट केलं जातं पी ने। कशाने? पी ने। मग हा पी जर फोर्स आहे तर व्हॉट अबाउट द एसआय युनिट? याचं एसआय युनिट असेल न्यूटन। मग जर का सपोज सरफेस तुमचा असा इन्क्लाइन आहे, इन्क्लाइन विथ सम डिग्री विथ हॉरिझॉन्टल सोबत थीटा डिग्रीने इन्क्लाइन आहे, सो या केस मध्ये या सरफेसला परपेंडिक्युलर असणार आपला फोर्स, इट इज आवर फोर्स, पी फोर्स। ओके, अगेन इट इज एक्सप्रेस इन एसआय युनिट न्यूटन। एसआय युनिट काय असणार त्याचं? न्यूटन, बिकॉज इट इज फोर्स। सो व्हॉट इज द टोटल प्रेशर? जी कोणतीही सॉलिड बॉडी किंवा एखादी प्लेन लॅमिना म्हणतो आपण, प्लेन बॉडी जर का तुम्ही स्टॅटिक फ्लुइड मध्ये इमर्ज केली तर ती स्टॅटिक फ्लुइड त्यावरती फोर्स एक्झर्ट करते and that force is normal to the surface, it is known as a total pressure. so त्याची डेफिनेशन महत्त्वाची, त्यानंतर त्याचं एसआय युनिट आणि त्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन, आणि यावरती आपण हे प्रश्न सुद्धा सॉल्व्ह करणार आहोत। सो द फोर्स which is exerted by the static fluid on the surface which is in contact, it is known as a total pressure. सो ही डेफिनेशन महत्त्वाची बघा। ही डेफिनेशन ऑलरेडी मी इथं प्रेझेंटेशनच्या फॉर्म मध्ये घेतलेली आहे, मी त्याला अंडरलाईन करतो। आता बघा, द फोर्स हा काय आहे? एक प्रकारचा फोर्स आहे, लक्षात घ्या। इट इज फोर्स एक्झर्टेड बाय द स्टॅटिक फ्लुइड ऑन द सरफेस इन कॉन्टॅक्ट। जो काही सरफेस त्या फ्लुइडच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, तो फ्लुइड त्यावरती प्रेशर एक्झर्ट करतो, फोर्स एक्झर्ट करतो। विथ द फ्लुइड इज नोन ॲज अ टोटल प्रेशर. It is always normal to the surface. It is always perpendicular to the surface. हे लक्षात घ्या। Next, the surface may be horizontal surface, vertical surface or inclined किंवा curved surface. कोणत्याही फॉर्म मध्ये सरफेस असू शकतो। तो हॉरिझॉन्टल असेल, वर्टिकल असेल, इन्क्लाइन असेल, कर्व्ड असेल, ठीक आहे। बट ऑलवेज द फोर्स इज नॉर्मल टू द सरफेस। नेहमी हा फोर्स त्याला कसा असतो? नॉर्मल असतो, ठीक आहे। मग आता या सगळ्यांचे आपण काय करणार आहोत? न्यूमेरिकल क्वेश्चन्स इथे सॉल्व्ह करून घेणार आहोत। पुढे इट इज डिनोटेड बाय द लेटर कॅपिटल पी। याचं एसआय युनिट असतं मित्रांनो न्यूटन इज द एसआय युनिट। ओके, सो न्यूटन इज द एसआय युनिट, बिकॉज हा फोर्स आहे। इतर सुद्धा युनिट असतील। इतर युनिट म्हणजे कसे? किलो न्यूटन, मेगा न्यूटन किंवा गिगा न्यूटन, हे लक्षात येते तुम्हाला। सो ते डिराइव्ड युनिट म्हटलं जातं त्यांना, डिराइव्ड युनिट। नंतर याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन, सगळ्यात महत्त्वाचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन। सो याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन बघा मित्रांनो। सो पी इट इज गिवन लाईक दिस, गॅमा ए इंटू एक्स बार। सो हे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे। वेअर आता या ठिकाणी असणाऱ्या गोष्टी बघा, वेअर गॅमा याला तुम्ही चांगल्या पद्धतीने ओळखतात। व्हॉट इज द गॅमा? इट इज युनिट वेट ऑफ द लिक्विड। याला काय म्हणायचं? युनिट वेट। इट इज युनिट वेट ऑफ लिक्विड। ओके, ज्या लिक्विड मध्ये आपण एखादा सरफेस इमर्ज करतोय किंवा ज्या लिक्विड मध्ये एखादी बॉडी आपण इमर्ज करतोय, त्या पर्टिक्युलर लिक्विडचं काय असणार? हा युनिट वेट किंवा आपण त्याला म्हणतो स्पेसिफिक वेट। ओके, नेक्स्ट, आणि कशात एक्सप्रेस करतो आपण त्याला? स्टँडर्ड युनिट काय असेल त्याचा? न्यूटन मीटर क्यूब। नेक्स्ट ए सो इट इज एरिया ऑफ सरफेस। ओके, जनरली याला आपण एक्सप्रेस करणार मीटर स्क्वेअर मध्ये। जो कोणी सरफेस आपण त्यात इमर्ज केलाय त्याचा एरिया। ओके, नेक्स्ट एक्स बार। सो एक्स बार इज नोन ॲज सेंट्रॉइडल डिस्टन्स ऑफ एरिया
फ्रॉम फ्री सरफेस मग आता हे डिस्टन्स असल्यामुळे आपण त्याला कशात मेजर करणार, मीटरमध्ये किंवा मिलीमीटरमध्ये किंवा सेंटीमीटरमध्ये. बरं या ठिकाणी मी सगळे SI युनिट लिहिलेले आहेत. मग जर बघा तुम्ही हे सगळे युनिट जर इथं सबस्टिट्यूट करून बघितले, सो बघा गॅमाचं युनिट काय, इट इज न्यूटन पर मीटर क्यूब, एरिया मीटर स्क्वेअर आणि गॅमा इट इज मीटर. सो मीटर स्क्वेअर मीटर क्यूब कॅन्सल आणि इट इज एक्सप्रेस इन न्यूटन. त्यामुळे म्हटलंय की व्हॉट इज द टोटल प्रेशर, इट इज फोर्स एक्झर्टेड बाय द स्टॅटिक फ्लुइड ऑन द सरफेस. येतं लक्षात. सो हा फोर्स आहे, फोर्स एक्झर्टेड बाय द स्टॅटिक फ्लुइड ऑन दी सरफेस. त्याला कॅपिटल P ने आपण डिनोट करतो आणि एक्सप्रेस करतो न्यूटन मध्ये. हा त्याचा बेसिक फॉर्म्युला आहे, स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. याचा वापर करून आपण प्रेशर जो आहे टोटल प्रेशर त्याची मॅग्निट्यूड फाइंड आउट करणार. पुढे मला न्यूमेरिकल याचे बघायचेच आहेत. पण लक्षात घ्या, जो काही प्लेन लॅमिना असेल, जी काही सॉलिड बॉडी असेल, तर त्याचा आपल्याला या ठिकाणी एरिया कॅल्क्युलेट करता येणं गरजेचं आहे, सरफेस एरिया. त्यासोबत त्याचं सेंट्रॉइडल डिस्टन्स सुद्धा आणि पुढे जेव्हा मी सेंटर ऑफ प्रेशर तुम्हाला सांगेल तेव्हा मोमेंट ऑफ इनर्शिया सुद्धा लागतो. मग ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही मागे इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मध्ये स्टडी केलेल्या असतात, काही मॅथमॅटिक्स मध्ये स्टडी केल्या असतात, तर या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना त्या लागतील. मग पर्टिक्युलर ज्या प्रॉब्लेम मध्ये ज्या प्रकारचा प्लेन लॅमिना असेल, ज्या प्रकारची फिगर असेल, तर त्या ठिकाणी लागणाऱ्या गोष्टी मी त्या पर्टिक्युलर प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला सांगेलच, त्याची काळजी करू नका. येतं लक्षात. तर हे झालं मित्रांनो टोटल प्रेशर, इट इज नोन ॲज अ टोटल प्रेशर. मग हा टोटल प्रेशर ज्या पॉइंटला ऍक्ट करतो दॅट पॉइंट इज नोन ॲज अ सेंटर ऑफ प्रेशर. त्याला काय म्हणतात, सेंटर ऑफ प्रेशर. आणि तो सेंटर ऑफ प्रेशर जो आहे तो कॅल्क्युलेट करा असा आपल्याला आणखी न्यूमेरिकल क्वेश्चन असतो. तर आपण नेक्स्ट स्लाइडवर बघूया. सो व्हॉट इज द सेंटर ऑफ प्रेशर, देन द पॉइंट ॲट विच द टोटल प्रेशर इज ऍक्टिंग. ज्या पॉइंटला टोटल प्रेशर ऍक्ट करणार आहे दॅट पॉइंट इज नोन ॲज द सेंटर ऑफ प्रेशर. इट इज नोन ॲज द सेंटर ऑफ प्रेशर. आणि त्याला डिनोट केलं जातं H बारने. त्याला डिनोट करतात H बारने. आणि सेंटर ऑफ प्रेशर आहे, अगेन इट इज अ डिस्टन्स. सो याला मीटर मध्येच आपण काउंट करत असतो. आणि त्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन पण बघूया आपण या ठिकाणी. हे बघा, आधी आपण त्याची डेफिनेशन the point at which it is the point at which total pressure is supposed to be act. ज्या पॉइंटला टोटल प्रेशर ऍक्ट करणार आहे दॅट इज नोन ॲज अ सेंटर ऑफ प्रेशर. बरोबर. पुढे इट इज डिनोटेड बाय, याला डिनोट केलं जातं मित्रांनो, इट इज डिनोटेड बाय H बार या सिम्बॉलने त्याला डिनोट करतात. आणि व्हॉट अबाउट इट्स युनिट इज मीटर. SI युनिट मीटर, इतर सेंटीमीटर मिलीमीटर डिस्टन्सचे जे काय असतील ते युनिट. आणि मॅथमॅटिकल एक्सप्रेशन बघा त्याचं. सो द मॅथमॅटिकल एक्सप्रेशन खूप महत्त्वाचं एक्सप्रेशन आहे. H बार इज इक्वल टू X बार, इट इज सेंट्रोइडल डिस्टन्स ऑफ द सरफेस फ्रॉम द फ्री सरफेस ऑफ द वॉटर किंवा लिक्विड प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द प्लेन लॅमिना अबाउट G means what, centroidal moment of inertia into sin square theta divided by area into x bar. तर हा फॉर्म्युला असतो, याचं प्रॉपर डेरिवेशन पण असतं. बट या ठिकाणी डायरेक्टली आपण हा फॉर्म्युला लिहूया, त्यातल्या टर्म समजून घेऊ आणि न्यूमेरिकल सॉल्व्ह करू. कारण न्यूमेरिकल विचारण्याचं प्रमाण खूप चांगलं असतं, नेहमी न्यूमेरिकल विचारले जातात या टॉपिकवर. मग आता बघा याचे न्यूमेरिकल आपण सॉल्व्ह करणार आहोत. त्या अगोदर याच्यातल्या वेगवेगळ्या गोष्टी मी तुम्हाला समजून सांगतो. सो वेअर बोलो व्हॉट इज X बार मित्रांनो, ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे X बार इट इज सेंट्रोइडल डिस्टन्स ऑफ सरफेस फ्रॉम फ्री सरफेस of liquid. And the question is what is the free surface? The surface which is in contact with the atmospheric air, free surface. Then I suffix G, it is known as moment of inertia about centroidal axis, कारण जी लावलाय बघा सफिक्सला, इट इज अबाउट द सेंट्रोइडल ऍक्सिस. आणि यांचे रिस्पेक्टिव्ह युनिट्स पण मी तुम्हाला इथे लिहून देतो. मोमेंट ऑफ इनर्शियाला सेकंड मोमेंट ऑफ एरिया म्हणतो आपण. तर याचं जे काही युनिट असतं मित्रांनो बघा, याचं युनिट या ठिकाणी याचं युनिट असतं मीटर रेस टू द पॉवर 4. मीटर रेस टू द पॉवर 4. मिलीमीटर मध्ये असेल तर मिलीमीटर रेस टू द पॉवर 4. सेंटीमीटर मध्ये असेल तर सेंटीमीटर रेस टू द पॉवर 4. सेंट्रोइडल डिस्टन्सचं युनिट असेल मीटर. मी आता इथे SI युनिटच्या फॉर्म मध्ये समजून सांगतोय. ठीक आहे. नेक्स्ट ए काय असणार, इट इज सरफेस एरिया
सरफेस एरिया ऑफ दी सॉलिड बॉडी असेल किंवा प्लेन लॅमिना असेल, प्लेन फिगर असेल, तो एक्सप्रेस करतो आपण मीटर स्क्वेअर मध्ये. देन व्हॉट इज एक्स बार? एक्स बार तर ऑलरेडी माहिती आहे. देन थीटा, थीटा इट इज अँगल ऑफ प्लेन विथ फ्री सरफेस, फ्री सरफेस सोबत त्याने किती अँगल केलेला आहे, ठीक आहे. अकॉर्डिंग टू दॅट तो हॉरिझॉन्टल आहे, व्हर्टिकल आहे, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जात असतात. सो अँगल ऑफ प्लेन विथ द फ्री सरफेस, ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी आहेत. या जर आपण इथे सबस्टिट्यूट केला तर तुम्हाला पर्टिक्युलर टोटल प्रेशर कोणत्या पॉइंटला ऍक्ट होतोय तो सेंटर ऑफ प्रेशरचा पॉइंट तुम्हाला मिळेल फ्रॉम फ्री सरफेस. सो एच बार ही जी काही व्हॅल्यू भेटते इट इज फ्रॉम फ्री सरफेस. ऑलवेज रिमेंबर एच बार इट इज फ्रॉम द फ्री सरफेस, कारण या सगळ्या गोष्टी मी फ्री सरफेस पासून घेतोय. तर मी हे पण मेन्शन करून देतो तुम्हाला, म्हणजे काय डाऊट राहणार नाही. एच बार इट इज सेंटर ऑफ प्रेशर फ्रॉम फ्री सरफेस. ओके. सो हा झाला थेरी पार्ट याचा. हा थेरी पार्ट जर विचारला तर दोन मार्काला विचारले जाऊ शकते डेफिनेशन मध्ये. एकाच वेळेला तुम्हाला सगळ्या डेफिनेशन विचारल्या जाऊ शकतात, जसे की सेंटर ऑफ प्रेशर, पुढे तुम्हाला बायोन्सी स्टडी करायचं आहे, सेंटर ऑफ बायोन्सी, मेटा सेंटर, हे सगळ्याचे डेफिनेशन एकत्र विचारल्या जाऊ शकतात. किंवा यावरती खास करून येतात न्यूमेरिकल क्वेश्चन, 5 ते 6 मार्काचे न्यूमेरिकल असतात. आता वन बाय वन आपण हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करूयात. तर सुरुवात करतो मी पहिल्या न्यूमेरिकल पासून, पण या ठिकाणी बघा मी त्याची कॅटेगरीज केल्यात कशा पद्धतीने. सो प्रॉब्लेम ऑन हायड्रोस्टॅटिक फोर्स ऑन व्हर्टिकल प्लेट्स. व्हर्टिकल प्लेट, ज्या वेळेस व्हर्टिकल प्लेट असा वर्ड असेल मित्रांनो, याचा अर्थ काय होतो ते तुम्हाला मी सांगतो बघा. व्हर्टिकल प्लेट म्हणजे काय की जो काही थीटा अँगल आहे, थीटा अँगल, सो थीटा अँगल इज इक्वल टू 90 डिग्री. व्हर्टिकल प्लेट आहे ती. थीटा इक्वल टू 90 डिग्री बिकॉज थीटा इज द अँगल फ्रॉम फ्री सरफेस. आता हा फ्री सरफेस आहे जो की हॉरिझॉन्टल आहे. सपोज या ठिकाणी हा हॉरिझॉन्टल आहे आणि प्लेट तुमची कशी अशी व्हर्टिकल प्लेट आहे, व्हर्टिकल प्लेट आहे. तर हा त्याचा सेंट्रोइडल ऍक्सिस आला सपोज, ठीक आहे. तर तो फ्री सरफेस पासून किती अँगल बनवतो या ठिकाणी, थीटा इज इक्वल टू 90 डिग्री. थीटा इज इक्वल टू 90 डिग्री. मग हे मागे जे काही इक्वेशन आपण बघितलं, या इक्वेशन मध्ये जर तुम्ही थीटा इक्वल टू 90 डिग्री जर सबस्टिट्यूट केला, थीटा इक्वल टू 90 डिग्री जर या ठिकाणी सबस्टिट्यूट केला तर साइन ऑफ 90 म्हणजे काय असतो 1, म्हणजे साइन स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू त्या केसमध्ये काय येणार 1. जेव्हा तुम्ही प्रॉब्लेम घेणार व्हर्टिकल प्लेटचे, जेव्हा तुम्ही इन्क्लाइन प्लेटचे घेणार तर ज्यावेळेस इन्क्लाइन प्लेटचे घेणार तर त्यावेळेस ती प्लेट किती डिग्रीने इन्क्लाइन झाली फ्रॉम फ्री सरफेस ते तुम्हाला दिलं जाईल. थीटा अँगल त्या केसमध्ये दिलं जाईल. जेव्हा व्हर्टिकल प्लेटचा प्रॉब्लेम असतो ऑलवेज कन्सिडर थीटा इज इक्वल टू 90 डिग्री. थीटा इज इक्वल टू 90 डिग्री. चलो आता ह्या प्रॉब्लेम मध्ये ज्या दिलेल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या मी गिवन डेटा म्हणून इथं लिहून टाकतो आधी. सो जेवढ्याही गोष्टी दिलेल्या असतील त्या सगळ्या गिवन डेटा म्हणून लिहितो मी इथं, ठीक आहे. चलो गिवन डेटा, ठीक आहे. चला आता ह्या गिवन डेटा मध्ये काय काय बरं दिलेलं आहे आपल्याला बघा. पॅरलली आपण अंडरलाईन पण करत जाऊ. डिटरमाइन द टोटल प्रेशर. आपल्याला काय करायचं, टोटल प्रेशरला डिटरमाइन करायचं. हे बघा टोटल प्रेशर ज्याला आपण पी ने डिनोट करतो हे आपल्याला डिटरमाइन करायचंय. नंतर याच्यानंतर आपल्याला सेंटर ऑफ प्रेशर जो आहे एच बार तो सुद्धा आपल्याला इथे डिटरमाइन करायचा आहे. सो डिटरमाइन द सेंटर ऑफ प्रेशर आणि टोटल प्रेशर हे दोघं आपल्याला डिटरमाइन करायचे आहेत. On an isosceles ट्रायंगुलर प्लेट, एक ट्रायंगुलर प्लेट दिलेली आहे. आयसोसिलियस ट्रायंगुलर प्लेट आपल्याला दिलेली आहे ज्याचा बेस आहे बेस. आता ट्रायंगलचं स्पेसिफिकेशन लिहितो मी बघा, ठीक आहे. आयसोसिलियस ठीक आहे. मराठीत त्याला आपण समद्विभुज त्रिकोण असं म्हणतो की ज्याच्या दोन बाजू सारख्या, समद्विभुज, ठीक आहे. आयसोसिलियस ट्रायंगल्स. तर यामध्ये बघा मित्रांनो 4 मीटर त्याचा बेस आहे. त्यानंतर अल्टिट्यूड म्हणजेच हाईट, अल्टिट्यूड म्हणजेच काय एच हाईट असेल त्याची, ती आहे 4 मीटर. वेन इट इज इमर्ज व्हर्टिकली इन अन ऑइल, एका ऑइल मध्ये ते इमर्ज केलेलं आहे. तर त्या ऑइलची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिलेली आहे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे एस ऑफ ऑइल ते दिलेलं आहे आपल्याला 0.9. देन find base of the plate coincide with the free surface of oil. Okay, sorry, find नाही, the base actually याला मी इथून थोडंसं काढून टाकतो.
अशा पद्धतीने आहे हा. आता तुम्हाला लक्षात येईल, वाक्यरचना थोडीशी चुकली होती तर हे बघा, द बेस ऑफ द प्लेट, प्लेटचा जो काही बेस आहे, आता ही प्लेट कशा पद्धतीची, हा ट्रायंगल आहे हे लक्षात घ्या. तुम्ही त्याला असं ड्रॉ करू शकतात, हे बघा हा ट्रायंगल आहे. हा ट्रायंगल जनरली आपण ट्रायंगल जर ड्रॉ करायचा म्हटलं तर असं ट्रायंगल ड्रॉ करतो, आहे की नाही, अशा पद्धतीने ट्रायंगल आपण ड्रॉ करत असतो. तो बेस या ठिकाणी दिला आहे बी आणि त्याची जी काय हाईट दिलेली आहे ती दिली आहे एच. म्हणजे तुम्ही असा ड्रॉ करू शकतात किंवा हा ट्रायंगल जो आहे तुम्ही अशा पद्धतीने पण ड्रॉ करू शकतात, अशा पद्धतीने पण ड्रॉ करू शकतात. ठीक आहे, हा एच आणि हा बी. पण ह्या प्रॉब्लेम मध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की ड्रॉ कसं करायचं, आपल्याला क्लिअरली मेन्शन केलंय बघा काय, की जो बेस आहे, बेस, द बेस ऑफ प्लेट coincides with the free surface of oil. तो त्याचा बेस जो आहे तो फ्री सरफेसला काय करतोय, कोइन्साइड करतोय. मग बघा मी त्याची डायग्राम कशा पद्धतीने ड्रॉ करेल, लक्ष द्या. आता आधी मी त्याची डायग्राम ड्रॉ करतो राजांनो. हे बघा, सपोज इट इज फ्री सरफेस, हा आहे फ्री सरफेस, हा काय आहे फ्री सरफेस. हा जस्ट 1 मिनिट. हा आहे फ्री सरफेस ऑफ लिक्विड. यानंतर आता हा ट्रायंगुलर लॅमिना, याला आपण अशा पद्धतीने दाखवूया. हे बघा, या अशा पद्धतीने ड्रॉ करणार. लक्षात आलं तुम्हाला की जो बेस आहे, बेस तो फ्री सरफेसला काय करतोय, फ्री सरफेसला या ठिकाणी बेस कोइन्साइड झालाय. इट इज आवर फ्री सरफेस, फ्री सरफेस. आणि खाली काय असणार, सगळीकडे खाली काय असणार, वॉटर. मी ते वॉटर दाखवण्याचा इथं प्रयत्न करतो. हे बघा, हे खाली काय असणार, सगळीकडे वॉटर किंवा ऑइल. ऑइल मध्ये मर्ज केलंय ना याला, वॉटर नाही, काय असणार ऑइल. ज्या ऑइलची आपल्याला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिलेली आहे, ज्या ऑइलची आपल्याला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिली. जस्ट 1 मिनिट. हे बघा, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिली, अशा ऑइल मध्ये हा मर्ज केला. आलं लक्षात तुम्हाला, अशा पद्धतीची सिच्युएशन आहे. आणखी ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या पण मी इथं दाखवण्याचा प्रयत्न करतो. हा बघा राजांनो, याची जी काय अल्टिट्यूड आहे, ज्याला आपण हाईट म्हणतोय अल्टिट्यूड, ती अल्टिट्यूड आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेली आहे. व्हॉट इज द अल्टिट्यूड गिवन. हे बघा, याची जी अल्टिट्यूड आहे ही अल्टिट्यूड दिली आपल्याला एच, बरोबर, आणि दॅट इज इक्वल टू 4 मीटर. 4 मीटर. यासोबतच याचा बेस पण दिलेला आहे आपल्याला. हा बघा, ओके, याचा बेस दिलेला आहे आणि तो बेस किती राजांनो, या प्रश्नामध्ये बेस 4 मीटर, अल्टिट्यूड 4 मीटर. बेस 4 मीटर, अल्टिट्यूड 4 मीटर. मग आता तुम्ही मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. याचा सीजी जो आहे, म्हणजे आपल्याला सेंटर ऑफ प्रेशर कॅल्क्युलेट करायचंय, बरोबर, सेंटर ऑफ प्रेशर आणि प्रेशर पण कॅल्क्युलेट करायचं. तर 1 बाय 1 आपण स्टार्ट करूया. आता नंबर 1 सगळ्यात आधी मी काय करतो बघा, ज्या गोष्टी मला लागतील त्या आधी मी काढून घेतो. आपल्याला कोणकोणत्या गोष्टी लागतील ते तुम्ही लक्षात घ्या. आता या ठिकाणी जर का तुम्ही मागचे फॉर्म्युले बघितलेत, एकदा मी तुम्हाला सगळ्यांना फॉर्म्युले दाखवून देतो. तर फॉर्म्युल्यांमध्ये आपल्याला लागतो एरिया, त्या प्लेन लॅमिनाचा एरिया लागेल, त्याचं एक्स बार लागेल म्हणजे सेंट्रोइडल डिस्टन्स फ्रॉम फ्री सपोर्ट लागेल. त्यानंतर थीटा, तर या केसमध्ये 90 डिग्रीज असणार कारण व्हर्टिकल प्लेट आहे. नंतर आय जी जो आहे इट इज मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द सेंट्रोइडल ऍक्सिस लागेल. मग मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी इथं दाखवतो आधी. मग आता बघा, हे तुम्हाला खाली ऑइल आहे एवढं कळलं ना मित्रांनो. मग आता हा ऑइल मी इथून काढू किंवा राहू देतो, चला तुम्हाला काही कन्फ्युजन राहणार नाही. आता बघा, मी याचा सेंट्रोइडल डिस्टन्स दाखवण्यात तुम्हाला प्रयत्न करतो. हा याचा सेंट्रोइड असणार, हा असेल याचा सेंट्रोइड. याचा कलर मी घेतो इथं रेड. हा सेंट्रोइड, हा सेंट्रोइड नेहमी ट्रायंगलचा सेंट्रोइड कुठे लाय करतो नेहमी. सो ट्रायंगलचा जो काही सेंट्रोइड असतो ऑलवेज इट इज लाईज ॲट अ डिस्टन्स ऑफ h/3 फ्रॉम द बेस. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असलं पाहिजे की बेस पासून h/3 डिस्टन्स वरती तो लाय करतो. काय तर सेंट्रॉइड ऑफ द ट्रायंगल. हा बघा, हा सेंट्रॉइड जो आहे ट्रायंगलचा हा किती डिस्टन्स वरती असतो, h/3 डिस्टन्स वरती. ऑलवेज रिमेंबर, ट्रायंगलचा जो काही सेंट्रॉइड असतो हा बेस पासून h/3 डिस्टन्स वरती असतो, बेस पासून. आणि बेस फ्री सरफेसला कोइन्साइड झाल्यामुळे हा तिथून किती डिस्टन्स वरती असणार, h/3. तर या प्रॉब्लेम मध्ये आपला एक्स बार डायरेक्टली तुम्हाला भेटला h/3. बिकॉज h/3 म्हणजे एक्स बार म्हणजे काय असतो, एक्स बार इज द सेंट्रॉइडल डिस्टन्स ऑफ द प्लेन लॅमिना ऑर सरफेस फ्रॉम फ्री सरफेस.
तर फ्री सरफेसला आपला बेस कोइन्साइड झाल्यामुळे हा एक्स बार डायरेक्टली h/3 आपल्याला इथं भेटून जाईल. नंतर हा जो ऍक्सिस आहे याच ऍक्सिसला म्हणतात सेंट्रॉइडल ऍक्सिस. याच ऍक्सिसला आपण काय म्हणणार, इट इज आवर सेंट्रॉइडल ऍक्सिस. सेंट्रॉइडल ऍक्सिस. मग लक्षात घ्या ट्रायंगलचे 3 मोमेंट ऑफ इनर्शिया असतात. मी तुम्हाला इथे याचं बेसिक एकदा सांगून देतो, हे तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवा किंवा कुठेतरी रफमध्ये लिहून ठेवा. हा बघा असा जर का ट्रायंगल असेल, हा सपोज एक ट्रायंगल आहे तर, आणि या ट्रायंगलची हाईट दिलेली तुम्हाला h इज द हाईट ऑफ द ट्रायंगल. नंतर या ट्रायंगलचा बेस पण दिलेला आहे तुम्हाला जो की b आहे. b इज द बेस ऑफ ट्रायंगल. तर याच्याशी रिलेटेड किती गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे ते तुम्हाला सांगतो. एक तर एरिया ऑफ ट्रायंगल जो तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल 1/2 b × h हा असतो एरिया, बरोबर. त्यानंतर x बार, आणि व्हॉट इज द एक्स बार, इट इज सेंट्रॉइडल डिस्टन्स किंवा सेंट्रॉइडल लोकेशन. तर हा कुठे असतो बघा, फ्रॉम बेस पासून हाईट बाय 3 म्हणजे h/3 डिस्टन्स, h/3 डिस्टन्स वरती असतो, h/3 डिस्टन्स वरती. तर हा झाला h/3 डिस्टन्स वरती. त्यानंतर ट्रायंगलचे आपण 3 मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करू शकतो. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द एपेक्स पॉइंट, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द बेस पॉइंट, आणि मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द सेंट्रॉइडल ऍक्सिस. सेंट्रॉइडल ऍक्सिस या ठिकाणी आपल्याला सेंट्रॉइडल ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया लागणार आहे. पण मी तुम्हाला सगळे सांगतो बघा. टॉपचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया असतो तो असतो BH³ डिवाइडेड बाय, इथं असतो BH³ डिवाइडेड बाय, इथं असतो BH³ डिवाइडेड बाय. लक्ष द्या. आता बेस म्हणजे काय, बेस म्हणजे 12. बेस साठी डिनॉमिनेटरला काय घ्यायचं 12. सेंट्रॉइडल ऍक्सिसला असतो 36 आणि टॉपला असतो 4. असे 3 मोमेंट ऑफ इनर्शिया असतात. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द ट्रायंगल अबाउट बेस किती, BH³/12, बेस 12. सेंट्रॉइडल ऍक्सिसला नेहमी मोमेंट ऑफ इनर्शिया मिनिमम असतो, म्हणजे डिनॉमिनेटर मॅक्झिमम पाहिजे 36, आणि अपेक्सला किती 4. या तिघांपैकी आपल्याला कोणता लागणार आहे, हा मोमेंट ऑफ इनर्शिया जो आपला सेंट्रॉइडल ऍक्सिसला आहे BH³/36 हा आपल्याला लागेल. हे तुम्ही सगळंच सगळं कुठेतरी रफ मध्ये लिहून ठेवा, तुमच्या नोटबुक मध्ये कुठेतरी लिहून ठेवा, हे तुम्हाला कामात येईल. ठीक आहे. सो b जर बेस असेल, h जर हाईट असेल तर एरिया असतो 1/2 b × h. सेंट्रॉइडल डिस्टन्स फ्रॉम बेस असतं h/3, फ्रॉम एपेक्स असतं 2h/3, आणि हे 3 मोमेंट ऑफ इनर्शिया. बट आपल्याला महत्वाचं आहे इथं BH³/36. ओके. मग चला आता मी या सगळ्या गोष्टी जर मला माहिती आहेतच, ठीक आहे, हे सगळं जर का आपल्याला माहिती असेल तर आपण काय करूयात, या सगळ्या गोष्टींना 1 बाय 1 इथे व्यवस्थित लिहितो मी. याला मी आता इथून डिलीट करून टाकतो. आय होप तुम्ही हे सगळ्यांनी व्हिडिओ पॉज करून हे लिहून घ्या तुम्ही. आता मी हे इथून डिलीट करून टाकतो, तर मला याची काही गरज नाही इथं. ठीक आहे, चलो. आणि जर तुम्ही आता लिहिलं नसेल थोडंसं व्हिडिओ मागे घ्या आणि लिहून टाका ते. नंबर 1, एरिया अँड सेंट्रॉइडल डिस्टन्स of given plane lamina. बघा मग कसा कॅल्क्युलेट करणार एरिया. नंबर 1, एरिया कॅपिटल A इज इक्वल टू 1/2 बेस इंटू हाईट. तर मित्रांनो बोला 1/2 बेस किती आहे 4 आणि हाईट किती 4. सो 4 4 चौक 16 डिवायडेड बाय 2 म्हणजे हा आला 8. सगळ्या गोष्टी मीटर मध्ये आहेत, सो इट इज 8 मीटर स्क्वेअर. हा झाला राजांनो एरिया, हा झाला आपला एरिया 8 मीटर स्क्वेअर. एरियाचं काम झालं, ज्या ज्या ठिकाणी एरिया लागेल त्या एरियाचं काम झालेलं आहे. नंबर 2 बघा, नंबर 2 काय, सेंट्रॉइडल डिस्टन्स एक्स बार. सो सेंट्रॉइडल डिस्टन्स फ्रॉम फ्री सरफेस एक्स बार. तर या ठिकाणी बेस जो आहे बरोबर त्या फ्री सरफेसला कोइन्साइड झाल्यामुळे बेस पासूनचा डिस्टन्स किती आहे h/3. आणि h काय मित्रांनो या ठिकाणी हाईट म्हणजे 4/3, आणि 4/3 चा आन्सर काय येतं 1.33 मीटर. तर हा झाला आपला इथं एक्स बार. एक्स बार पण कॅल्क्युलेट झालेला आहे आपला. ठीक आहे, एक्स बार सुद्धा कॅल्क्युलेट झालेला आहे. एक्स बार. आता मी जातो नेक्स्ट पेज वरती. मला लागेल आता सेकंड स्टेप मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइडल ऍक्सिस. ठीक आहे, चलो नंबर 2. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ऍक्सिस, सेंट्रॉइडल ऍक्सिस. याला डिनोट करतो मित्रांनो आपण I∗G. बरोबर, I∗G.
मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रोइडल ऍक्सिस. मग बोला कसं कॅल्क्युलेट करणार, व्हॉट इज द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रोइडल ऍक्सिस. आताच मी तुम्हाला लिहून दिलंय, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रोइडल ऍक्सिस BH³ डिवायडेड बाय 36. ट्रायंगलचा बेस जो आहे या प्रॉब्लेम मध्ये तो आहे 4 आणि H जो आहे तो आहे 4 × 4 × 4 कारण क्यूब आहे डिवायडेड बाय 36 बरोबर. मग 4 × 1 = 4 आणि हा झाला 9 चोक 36. मग 4 × 1 = 4 4 2 आता 4 × 1 = 4 हा बघा हे 4 3 वेळेस आलं 1 2 3 वेळेस म्हणजे 4 चा क्यूब दॅट इज 64. मग आता ह्या गोष्टी ज्या तुम्हाला कॅल्क्युलेटर मध्ये तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकतात. ठीक आहे, किंवा डायरेक्ट वरतीच 64 डिवायडेड बाय 9. तर हे आन्सर येणार मित्रांनो 64 डिवायडेड बाय 9. हे आन्सर येतं आपलं 7.11 आणि हा मोमेंट ऑफ इनर्शिया त्याचं युनिट असणार मीटर रेज टू द पॉवर 4. हा झाला मोमेंट ऑफ इनर्शिया. सो मोमेंट ऑफ इनर्शिया सुद्धा कॅल्क्युलेट करून झालेला आहे बरोबर. मोमेंट ऑफ इनर्शिया पण कॅल्क्युलेट करून झाला आहे BH³. सो B आहे 4 आणि हा सुद्धा पोर्शन आहे 4 ओके आणि डिवायडेड बाय 36. तर हे आन्सर येतं 7.11. तुम्ही पण कॅल्क्युलेटर मध्ये करून बघा. सो मोमेंट ऑफ इनर्शिया या ठिकाणी आला बघा. लागणाऱ्या गोष्टी कोणकोणत्या असतात आपल्याला, तर जर H बार काढायचं असेल तर X बार लागतो जो आपल्याकडे आहे, IA लागतो तो पण आपल्याकडे आहे, IG आहे म्हणजे याचं काम झालं. नंतर जेव्हा सेंटर ऑफ प्रेशर कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय काय लागतं, X बार A आणि युनिट वेट ऑफ द ऑइल. ऑइलचं युनिट वेट लागेल आपल्याला. मग आता आपण युनिट वेट आधी काढून घेऊया. ठीक आहे, याच्यानंतर काढतो मी युनिट वेट ऑफ द ऑइल. नंबर 3 युनिट वेट ऑफ ऑइल बरोबर. सो युनिट वेट लागेल मला ऑइलचं, त्याआधी मी इथं काढून घेतो. युनिट वेट ऑफ ऑइल कसं काढणार, आपल्याला एस दिलेला आहे. एस गिवन काय आपल्याला गिवन आहे बघा मित्रांनो, गिवन एस इज इक्वल टू काय दिलाय, एस ची व्हॅल्यू किती दिली आहे 0.9. एस ऑफ द ऑइल म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ ऑइल जी आहे ती किती दिलेली आहे 0.9. पण मला सांगा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजेच काय, इट इज द रेशो ऑफ युनिट वेट ऑफ द ऑइल डिवायडेड बाय युनिट वेट ऑफ द वॉटर दॅट इज इक्वल टू 0.9. मग इथून आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो, आपल्याला वॉटरचं युनिट वेट माहिती आहे. सो युनिट वेट ऑफ द ऑइल इज इक्वल टू 0.9 इंटू युनिट वेट ऑफ द वॉटर आणि युनिट वेट ऑफ ऑइल इज इक्वल टू 0.9 इंटू युनिट वेट ऑफ वॉटर किती असतं, युनिट वेट ऑफ वॉटर किती असतं 9810 बरोबर. कारण बघा ना युनिट वेट कसा काढतो आपण, आणि डेन्सिटी किती असते 1000 kg पर मीटर क्यूब. याला 9.81 ने मल्टिप्लाय करा. सो इट बिकम 9810. तर हे आलं मित्रांनो ऑइलचं युनिट वेट. ठीक आहे, आणि ते कशात असणार न्यूटन पर मीटर क्यूब मध्ये, न्यूटन पर मीटर क्यूब. मग आता माझ्याकडे सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. मग आता मी जे विचारलेले प्रश्नात ते इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. चलो आता ते कॅल्क्युलेट करतो मी. बघा मग काय विचारलंय मला, नंबर 4 सर टोटल प्रेशर सो टोटल प्रेशरला डिनोट करतो आपण कॅपिटल P ने. सो बघा हाऊ टू कॅल्क्युलेट द टोटल प्रेशर देन. सो टोटल प्रेशर P इज इक्वल टू युनिट वेट एरिया इंटू एक्स बार. हा आहे फॉर्म्युला आणि सगळ्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. व्हॉट इज द युनिट वेट रे मित्रांनो, युनिट वेट आला आपलं 0.9 इंटू 9810. एरिया किती आलाय आपला बघा, एरिया किती आलेला आहे, एरिया आलाय 8 मीटर स्क्वेअर आणि एक्स बार आलाय 1.33. हा आलाय 8 मीटर स्क्वेअर आणि हा 1.33. तर असं करून तुमचं हे आन्सर जे असेल ते न्यूटन मध्ये निघेल. तुम्ही एकदा काढा हे आन्सर किती येतं. हे बघा 9810 गुणिला 0.9 इंटू 8 इंटू 1.33. सो द करेक्ट आन्सर इज 93,940.56 न्यूटन. आपण काय करू आता याला किलो न्यूटन मध्ये कन्वर्ट करू. म्हणजे किलो न्यूटन मध्ये कन्वर्ट करताना हा डेसिमल 1 2 3 घरा इकडे सरकवतो मी. म्हणजे P इज इक्वल टू 93.94. बाकीच्या गोष्टी राहू द्यात तिकडे, किलो न्यूटन. तर हा असं येणार त्याचा आन्सर. ठीक आहे 93.94. आपल्याकडे बुक आहे ज्यामधून आपण हा क्वेश्चन घेतला. मी एकदा आन्सर त्याचं करेक्ट करून घेतो, म्हणजे चेक करून घेतो, एकदा क्रॉस चेक करतो. सो याचं प्रेशर आलेलं आहे आपलं
94 किलो न्यूटन, म्हणजेच काय बरोबर 93.94. सो इट इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 94 किलो न्यूटन. सो हे बरोबर आहे, जसं आलंय आपलं तसंच राहू देऊया. सो हे करेक्ट आहे. नेक्स्ट नंबर 5. आता त्याच्यानंतर काय कॅल्क्युलेट करणार, सेंटर ऑफ प्रेशर. सेंटर ऑफ प्रेशर, सेंटर ऑफ प्रेशरला राजांनो आपण डिनोट करतो एच बार ने. एच बार इज नोन ॲज अ सेंटर ऑफ प्रेशर. हाऊ टू कॅल्क्युलेट द सेंटर ऑफ प्रेशर, बोला. सेंटर ऑफ प्रेशरचा फॉर्म्युला काय, एच बार इज इक्वल टू आधी लागेल मला एक्स बार प्लस प्लस आय जी म्हणजेच काय रे, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रोइडल ॲक्सिस इंटू साइन स्क्वेअर थिटा असतो, साइन स्क्वेअर थिटा, बट इट इज व्हर्टिकल प्लेट, त्यामुळे थिटा काय असेल 90 डिग्री. तर हा फॉर्म्युला फक्त असाच असेल, आय जी डिवायडेड बाय आय इंटू एक्स बार. इथं असं म्हणा थिटा इज इक्वल टू 90 डिग्री. थिटा किती आहे 90 डिग्री, म्हणून साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू आली 1. आता सगळ्या गोष्टी इथं पुट करूया. हा आहे 1.33 प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रोइडल ॲक्सिस आलाय आपला 7.11 डिवायडेड बाय एरिया आलाय आपला 8 इंटू 1.33 आणि याचा आन्सर कॅल्क्युलेट करा. 7.11 डिवायडेड बाय 8 अगेन डिवायडेड बाय 1.33. यस, प्लस यामध्ये ॲड करायचं आहे 1.33. सो इट इज इक्वल टू 1.998 मीटर. सो डायरेक्टली याला मी काय लिहू शकतो राजांनो, इट इज एच बार इज इक्वल टू 1.99 म्हणजेच 2 मीटर. तर अशा स्टेपमध्ये जवळजवळ 5 स्टेपमध्ये हा क्वेश्चन आपल्याला कंप्लीट करायचा आहे. मी मागे तुम्हाला म्हटलं 5 किंवा 6 मार्काला हा प्रश्न विचारला जात असतो. परत मी तुम्हाला हे एकदा एक्सप्लेन करतो. सगळ्यात आधी प्रॉपर जो काही गिवन डेटा आहे तो लिहून टाकत चला. आता ह्या प्रश्नामध्ये जो काही प्लेट आहे ही प्लेट अशी व्हर्टिकल असल्यामुळे जो थिटा डिग्री अँगल आहे तो कसा आहे. आता एखादा विद्यार्थी म्हणेल सर तुम्हाला कसं कळलं हो ही प्लेट व्हर्टिकल आहे. ही प्लेट व्हर्टिकल आहे, याचा बेस जर का हॉरिझॉन्टल आहे, याचा बेस हॉरिझॉन्टल आहे, तर या प्लेटचा जो काही सेंट्रोइडल ॲक्सिस असेल म्हणजे व्हर्टिकल ॲक्सिस असेल तो कसा असणार, बेसला परपेंडिक्युलर. त्याची अल्टिट्यूड म्हणजेच का हाईट इज परपेंडिक्युलर. सो 90 डिग्री अँगल आहे. यामध्ये बेस जो आहे तो फ्री सरफेसला कोइन्साइड झाल्यामुळे जे काही सेंट्रोइडल डिस्टन्स असेल दॅट इज इक्वल टू द एक्स बार इटसेल्फ. सगळ्यात पहिल्यांदा एरिया कॅल्क्युलेट करा आणि सेंट्रोइडल डिस्टन्स कॅल्क्युलेट करा. मग नंतर तुम्ही मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करा, युनिट वेट ऑफ द टोटल प्रेशर आणि सेंटर ऑफ प्रेशर. आता सेंटर ऑफ प्रेशर 2 मीटर आलं, याचा अर्थ तुम्हाला तुमच्या लक्षात आला का, जस्ट मागे चला. सेंटर ऑफ प्रेशर 2 मीटर आला, याचा अर्थ काय की फ्रॉम दिस पॉइंट म्हणजे कुठून, या पॉइंट पासून खाली 2 मीटर वरती प्रेशर आपला एक्झर्ट करतोय. हे बघा मी त्याला तुम्हाला इथं मार्क करून दाखवतो रेड पेन ने. सो एच टोटल 4 मीटर आहे ना, तो बरोबर त्याच्या सेंटरला या ठिकाणी बरोबर h/2 वरती टोटल प्रेशर इथं ऍक्ट होणार आहे 2 मीटर वरती. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन आहे मित्रांनो. आता तुम्ही काय करा माहिती का, हे सगळं काही तुम्ही इथं व्यवस्थित लिहून टाका. ठीक आहे, हे व्हिडिओला पॉज करा, व्हिडिओ पॉज करा. क्वेश्चन जो आहे क्वेश्चन हे सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन मी पर्पजफुली घेतलेले आहेत. जर का डायरेक्टली प्रश्न तुम्हाला थेरी पेपरमध्ये विचारले तर त्याचा 100% फायदा तुम्हाला होणारच आहे. ओके चलो, व्हिडिओ पॉज करा, हे सगळं लिहून घ्या. यानंतर पुढच्या स्लाइडवर जायचं, इथंही व्हिडिओ पॉज करायचा आणि हे सगळं लिहून टाका तुम्ही. ठीक आहे, तर हे अशा पद्धतीचे क्वेश्चन्स असतात. आता ह्या लेक्चर नंतर आपण थांबूयात आपण आणि जस्ट पुढच्या लेक्चरमध्ये आणखी या टॉपिकवरती म्हणजे